फुलगावचे प्रसिद्ध गांधी कुंभार विक्री करीत आहे गरिबांचा फ्रिज म्हणजेच माठ। फुलगाव येथील माठासाठी प्रसिद्ध असलेले गांधी कुंभार यांनी उन्हाळ्याचे चाहूल लागताच गरिबांचा फ्रिज म्हणजे माठांची विक्रीस जोरदार सुरुवात केलेली आहे। सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। प्रत्येक व्यक्तीला राजन किंवा माठातील पाणी पिण्याचा मोह होतो, त्यासाठी परिसरामध्ये प्रसिद्ध असलेले फुलगावचे माठ, राजन व मातीच्या विविध वस्तू विक्री सुरू असून या ठिकाणी म्हणजेच खात्रीलायक व किफायत दरात मातीच्या कुंड्या, राजन, मातीचे ग्लास, मातीचे चहा पिण्याची कप, मातीच्या बॉटल्स, पक्ष्यांना पाणी पिण्याचे पात्र, चुली व विविध वस्तू विक्रीसाठी ठेवलेले आहे। परिसरातून तसेच मुक्ताईनगर, रावेर यावल तालुक्यातील सुद्धा या ठिकाणी माठ व विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक येत असतात, असे कुंभार यांनी बोलताना सांगितले आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, फुलगाव। मी सुनील इच्छाराम कुंभार, राहणार फुलगाव, उर्फ मला गांधी नावाशिवाय कोणी इकडे ओळखत नाही पंचक्रोशीमध्ये। आमचं पाण्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर, माठाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आमची गॅरंटेड म्हणजे गॅरंटेड। थंड पाणी नाही झालं तर आम्ही माठ वापस घेऊन टाकतो डायरेक्ट। एवढी आमची गिऱ्हाईकांना विनंती असते पहिल्यांदा की थंडच पाणी मिळेल तुम्हाला। दुसरी गोष्ट, आमचं मुक्ताईनगर परिसर झालं, तांदलवाडी, बलवाडी झालं, या परिसरामध्ये आमच्या माठांना खूप मागणी आहे। सर्वात जास्त तर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आमची जास्त पब्लिसिटी झाली आहे। तिकडे आमची गाडी जरी दिसली, फुलगाव नाव लिहिलं आहे, गांधी नाव लिहिलं आहे गाडीवर, त्याच्यामुळे लोक भरपूर त्या माठांना मागणी आहे। आणि आता हे गरिबाचं फ्रीज म्हणून ओळखलं जाणार आहे। शेवटी यांना घेण्यासाठी आपल्याकडे 150 रुपयापासून ते 1000 पर्यंत माठ विक्रीसाठी आहे। आपल्याकडे चहा पिण्याचे कप आहे, त्यानंतर आपल्याकडे पाणी बॉटल आहे। ह्या वस्तू काही आपल्या घरी बनत नाही, या काही बाहेरून मागवल्या आहे। ज्या घरी बनतात त्या पण आहे। काही पाणी प्यायचे ग्लास आहे, मातीचे, दही टाकण्याचे भांडे आहे, भाजी बनवण्यासाठी आहे, हे बाहेरचा माल आहे। बाकी जो काळा माल आहे हा आपल्या घरी बनलेला आहे संपूर्ण। लाल माल जो आहे तो हा बाहेरून आणलेला आहे। दुसरी गोष्ट, माल पकवण्यासाठी आता बैठणकाळीचा हा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे विकत माल आणून विकावा लागतो। काही जो घरी बनतो याच्यासाठी 5 रुपये किलोचं लाकूड आणून जाळावं लागते। त्याच्यामध्ये त्याचा योग्य मोबदला जर नाही मिळाला तर तो व्यवसाय करायला आम्हाला फार अडचणी येतात। परत मातीच्या बाबतीत जर म्हटलं तर एक ट्रॅक्टर माती घ्यायला 4 ते 5 हजार रुपये खर्च येतो आणि त्याच्यासाठी शासनाची परवानगी लागते। जरी कुंभार समाजाला माती फ्री आहे तरी ट्रॅक्टर नेण्यासाठी भरपूर अडचणी येतात। अधिकारी लोक सांगतात की बाबा कुंभारांना माती फ्री आहे तर गाढवावर न्या। आज अकलूजसारख्या शिवारातून भुसावळ तालुक्यातून जर माती आणायची म्हटलं तर गाढवावर आणू शकत नाही, त्याला ट्रॅक्टर किंवा रिक्षा याच्याशिवाय माती येत नाही आमच्याकडनं। तरी लोकांना एकच नम्र निवेदन आहे की त्यांनी एकदा तरी परत जो प्रेम मिळते लोकांचं, जो स्नेह मिळतो आहे तो परत आमच्याकडून माठ घेऊन तसाच द्विगुणित करावा। दही टाक्याचे भांडे आहे, भाजी बनवण्याचे भांडे आहे, चहाचे ग्लास आहे, पाणी बॉटल आहे, पक्ष्यांना पाणी पाजण्याचे भांडे आहे, राजन आहे, हॉटेल व्यवसायासाठी तंदूर लागले तंदूर पण मिळतात, तावे आहे। जेवढे प्रकार मातीच्या भांड्यामध्ये आहे तेवढे माझ्याकडे उपलब्ध आहे। पुरणपोळीचे खापरसुद्धा आहे माझ्याकडे, मातीच्या चुली आहे, सिमेंट चुली आहे,